श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक मास महात्म्यातील अध्याय 27 मध्ये एक अतिशय अद्भुत आणि प्रेरणादायी कथा सांगितली आहे. एका बाजूला धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल राजा सुशर्मा व त्याची पत्नी सुष्टुमती यांचा आदर्श जीवन, तर दुसऱ्या बाजूला वीर नावाचा एक क्रूर, दुराचारी आणि पापी मनुष्य, चोरी, लुटमार आणि निरपराध लोकांचा छळ करणारा हा वीर अखेरीस मोक्ष कसा प्राप्त करतो. पापी जीवन जगणाऱ्या या व्यक्तीच्या उद्धारामागे कोणते पुण्यकर्म कारणीभूत ठरले? तर चला तर मग अधिक मासातील महात्म्यातील अध्याय 27 ही अद्भुत कथा जाणून घेऊया. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 27. उपरती आणि मोक्षप्राप्ती. श्री विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पूर्वी सुशर्मा नावाचा एक राजा आणि त्याची सुष्टुमती नावाची राणी उभयंता आपला राज्यकारभार आणि संसार आनंदाने, मोठ्या धार्मिक निष्ठेने चालवित होते. अधिक मासातील व्रते, नियम पाळून ते अपार दानधर्म करीत असत. एके दिवशी त्या राजाकडे अंगिरा नावाचे एक तपोनिष्ठ ऋषी आले. राजा राणीने त्यांचे यथोचित स्वागत केले, त्यांची पूजा अर्चा केली. त्यामुळे अंगिरा ऋषींना खूपच आनंद वाटला. ऋषी म्हणाले, राजा, तू मोठा भाग्यशालीच आहे. राणी सुष्टुमती पतिव्रता असून गुणसंपन्न आहे. तुम्ही अधिक मासातली व्रते, नियम, स्नान, दानादी अनेक पुण्यकर्म केली आहेत. त्यामुळे तुम्हावर भगवान पुरुषोत्तम प्रसन्न आहेत. त्यांच्या कृपेने तुमचे इहपरलोकी परम कल्याणच होईल. त्यावर राजा म्हणाला, मुनिवर्य, हे आमचे ठीक आहे, पण आमच्या नगरीत वीर नावाचा एक दुष्ट इसम आहे. तो चोऱ्या, मारामाऱ्या करतो, लोकांचे धन बळजबरीने लुटतो, चैनीत राहतो. तो दुराचारी आणि महापापी आहे. त्या उर्मट घमेंडखोर नीचाबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. त्याला पकडण्यासाठी आम्ही राजदूत पाठविले, परंतु तो आपल्या पत्नीसह दूर अरण्यात कुठेतरी जाऊन लपून राहिला आहे. तेथे अरण्यातही त्याची हिंसाकर्मे चालूच आहेत. तो वाटमारी करतो, प्रवाशांचे खून करतो. त्याला पकडण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु तो हाती लागत नाही. आता यावर काय उपाय करावा, तेवढे कृपा करून मला सांगा, मार्गदर्शन करा. अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, त्या दुराचारी वीराला पकडून तुरुंगात जन्मभर खितपत पडू देण्यापेक्षा त्याला आपण केलेल्या पापकर्माचा पश्चाताप होईल आणि मग उपरती होऊन त्याच्या हातून काही पुण्यकर्मे घडतील. नंतर तो मोक्षपदाला जाईल, अशी काहीतरी व्यवस्था कर. अनायासे आता लवकरच अधिक मासही येत आहेत. या अधिक मासात जर त्या वीराच्या आणि त्याच्या पत्नीच्या हातून काही पुण्यकर्मे पडली तर निश्चितच भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने त्याला उपरती होऊन मोक्षप्राप्ती होईल, त्याचे कल्याण होईल. पहा, अंगिरा ऋषी गेल्यानंतर राजा सुशर्मा आणि राणी सुष्टुमती त्या उभयंतींनी मुनींच्या संदेशाप्रमाणे काही उपाय करण्याचा विचार केला. नंतर स्वतः राजा राणी एके दिवशी आपल्या निवडक लोकांसह त्या घोर अरण्यात गेली. त्या अरण्यात एका तळ्याच्या काठावर एक छोटेसे सुंदर विष्णू मंदिर होते. त्या रम्य ठिकाणी राजा राणीने आपला तळ ठोकला. 2-4 दिवसानंतर चमत्कार असा झाला की त्या अधिक मासातील स्नानव्रतासाठी राजा राणी अगदी भल्यापाठे अंधारातच त्या तलावात स्नानासाठी गेले होते. स्नान आटोपून ती राणी सुष्टुमती एका वृक्षाच्या आड कपडे बदलत होती. तोच एक स्त्री तेथे आली. तिने राणीचे पाय धरले आणि काकुळतीने ती म्हणाली, हे पुण्यशील राणी, माझे पती भारीच दुराचारी आहेत. अनेक पापे त्यांच्या हातून घडली आहेत. राजाकडून शिक्षा होईल म्हणून माझे पती या अरण्यात लपून राहिले आहेत. माझा पत्नी धर्म म्हणून मीही पतीबरोबर येथे लपून दिवस कंठीत आहे. नंतर ती पुन्हा म्हणाली, राणीसाहेब, आता तुम्ही या तळ्याकाठी विष्णू मंदिराजवळ तळ ठोकूनच राहिला आहात. हे पाहून मला उपरती झाली. मी माझ्या पतीच्या अपराधाबद्दल क्षमा मागते. कृपा करून आम्हाला आता सन्मार्गाला लावा. त्या स्त्रीची ती विनवणी ऐकून राणीला दया आली. तिने त्या स्त्रीला राजापुढे नेले. त्या स्त्रीने राजाला नमस्कार करून आपली हकीकत सांगितली. तेव्हा राजा म्हणाला, बाई, तुझा तो पती वीर आता कोठे आहे? त्याला माझ्यासमोर आण. जर त्याला केलेल्या पापकर्माचा खरोखरच पश्चाताप झाला असेल तर आम्ही त्याला क्षमा करून सन्मार्गाला लावू. राजाचे हे बोलणे ऐकताच एका वृक्षाआड लपलेला तो वीर झटकन पुढे आला. त्याने राजाचे पाय धरले आणि तो मोठ्याने रडू लागला. राजा रडत रडत म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. मी पापी आहे. मी केलेल्या दुष्ट कर्माचा मला पश्चाताप होत आहे. मग राजा राणीने त्या उभयंता वीर आणि त्याची पत्नी यांना आपल्या बिराडी नेले. तेथे अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तम राधाकृष्ण मुरलीधर गोपाळ यांची पूजा केली. त्या पूजेत त्या दोघांना समाविष्ट करून घेतले आणि अधिक मासातील व्रते, नियम समजावून सांगून त्या पुण्यकर्माचे फळही सांगितले. त्यांना ती व्रते आचरण करायला लावली. त्या व्रताच्या पुण्याईने अधिक मासाच्या शेवटी गोलोकातून एक विमान आले. त्या विमानातून
देवदूतांनी ती वीर आणि त्याची पत्नी यांना सन्मानाने गोलोकात नेले. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक मास व्रताच्या पुण्याईमुळे त्या पापी वीराला उपरती होऊन मोक्षप्राप्ती झाली. आता या घटनेनंतर पुढील 28व्या अध्यायात तुला एक थोर पतिव्रतेची कहाणी मी तुला सांगणार आहे. अध्याय 27 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.